आणि पुन्हा एकदा मगाच्या बातमीवर जाऊयात। नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांची अखेर बदली करण्यात आलेली आहे आणि एस रामास्वामी हे आता नवी मुंबई महानगरपालिकेचे नवीन आयुक्त असतील। शिवसेनेने अतिशय आक्रमक भूमिका घेतली होती तुकाराम मुंढे यांच्या बदली संदर्भात। अभय देशपांडे राजकीय विश्लेषक आहेत आपल्यासोबत। अभयजी, काय सांगाल या बदलीबद्दल? गेले अनेक महिन्यापासून सुरू होतं तिथले स्थानिक नगरसेवक सगळे पूर्ण सर्वपक्षीय नगरसेवक मुंडेंच्या मागणीसाठी आग्रही होते। भाजपाने त्यावेळेस त्यांच्यावर विरुद्ध ज्यावेळेस त्यांचे अविश्वास ठराव आणण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस भाजपाने तिकडे पवित्रा घेतला की आम्ही त्यांच्या बाजूने आहोत, परंतु भाजपाच्या आमदारांनीही त्यांच्या संदर्भात तक्रार केली होती। विधानसभेत त्यांनी स्वतः उपस्थित मंदामात्रेंनी उपस्थित केला होता मुद्दा। त्यावेळेस पासूनच त्यांच्या बदलीच्या हालचाली सुरू होत्या, पण त्यावेळेस लोकांचा जनमताचा रेटा होता त्यामुळे ती बदली त्यावेळेस झाली नाही, परंतु ती बदली आज ना उद्या होणार अशी शक्यता त्यावेळेसही व्यक्त केली जात होती। मला वाटतं की आता ते त्यांनी निर्णय घेतलेला आहे। शिवसेनेचा खूप आग्रह होता, शिवसेनेची सध्याची राज्य सरकारमध्ये सध्याची जी हालचाल सुरू आहे त्याचाही दबाव सरकारवर होता आणि या मला वाटतं दबावातून शेवटी मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय घेतला असावा। मिलिंद, म्हणजे स्थानिक नगरसेवकांचा विरोध, सभागृहानं एकमतानं जवळपास पारित केलेला ठराव, याहीपेक्षा खरं तर शिवसेनेचा आक्रमकपणा आणि सध्या राज्यात सरकारबद्दल असलेली सत्तेत सहभागी झालेल्या शिवसेनेची नाराजी कमी करणं, हे खरं तर त्याचं जास्त कारण असावं। निश्चितच आहे, म्हणजे केवळ शिवसेनेचाच नाही तर त्यांच्या भाजपामधूनही तिथल्या स्थानिक नेतृत्वाचा दबाव होता सरकारवर, परंतु त्या काळामध्ये सरकारला ते थोडंसं सोयीचं वाटत नव्हतं कारण जनमत पूर्ण मुंडे यांच्या बाजूने होतं, त्यामुळे तात्काळ निर्णय घेता आला नाही। परंतु तो निर्णय होणार आज ना होता तेव्हाही ती शक्यता दिसत होती आणि आता तर निश्चितपणे तर शिवसेनेचा जो पवित्र आहे शिवसेनेचा तो बघता कुठे ना कुठेतरी मला वाटतं की आता ते समन्वयाची भूमिका शिवसेनेच्या बाबतीत घेतली जाते। आजही मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफीच्या संदर्भात शिवसेनेच्या ज्याचा विरोधकांचा बहिष्कार असतानाही शिवसेनेच्या आग्रहामुळे आज पुन्हा एकदा निवेदन केलं आणि मला वाटतं की या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे जे साधारणतः मुद्दे आहेत त्याला कुठेतरी मला वाटतं की मुख्यमंत्र्यांनी आता ते मान्य करण्याचं ठरवलेलं दिसतंय। एक सहमती करण्याचा प्रयत्न सरकारमध्ये सुरू आहे आणि त्या दृष्टीने मला वाटतं की या बदलीला एक महत्व आहे। मिलिंद, अभयजी, याही अँगलने बघता येईल का कदाचित हा तुकाराम मुंढे यांच्याकरता सुद्धा एक धडा असेल, कारण आधी मराठवाड्यातली वादग्रस्त बदली, मग सोलापुरातून पुन्हा एकदा वादग्रस्त झाल्यानंतर बदली आणि आता नवी मुंबईत सर्व पक्षीयांचा विरोध स्वीकारून आता पुन्हा एकदा बदली। नाही, निश्चितच म्हणजे आज बघतो आपण की महापालिकांमध्ये कारभार ज्या पद्धतीने चालतो, अनेक पक्षांचे सगळे वेगळे जरी असले तरी अनेकदा स्टँडिंग कमिटीमध्ये किंवा बाकीच्या व्यवहारात कशा पद्धतीने सर्व पक्षांचं अंडरस्टँडिंग होत असतं याचे अनेक उदाहरणं आपल्याला विविध महापालिकांमध्ये दिसतात। बरं अभयजी, मी तुम्हाला थोडंसं थांबवतो। भाजपच्या आमदार नवी मुंबईतल्या मंदाताई म्हात्रे आहेत आपल्यासोबत। मंदाताई, अखेर तुमचं आणि गणेश नाईकांचं ज्याच्यावर एकमत झालं होतं त्या तुकाराम मुंढे यांची बदली झाली, काय पहिली प्रतिक्रिया आहे तुमची? माझं आणि गणेश नाईकांचं कधी एकमत झालेलं नाहीये। तुकाराम मुंढे चांगले आयुक्त होते आणि भ्रष्टाचार मुक्त नवी मुंबई करण्यात त्यांचा फार मोठा हात होता। अनधिकृत बांधकाम तोडण्याची त्यांनी मोहीम हाती घेतली होती, त्यामुळे आमची जी मतभेद झाले होते ते फक्त प्रकल्पग्रस्तांची जी घरं बांधलेली 2015ची ती तोडू नये। त्यांना मुख्यमंत्र्यांनी सभागृहामध्ये निवेदन केलंय की 2015 पर्यंतची घरं आम्ही कायम करू म्हणून। आमचा तेवढाच वाद होता। अनेक अधिकारी अतिशय चांगले होते, ते चांगलं काम केलं नव्या मुंबईमध्ये आणि चांगली अधिकारी वर्गामध्ये त्यांनी चांगली शिस्त लावली होती आणि त्यांची बदली झाली आपल्या माध्यमातून आताच मला समजतं। पण आता तुम्ही स्वागत करताय या बदलीचं? नाही, असं काय नाही, कोणी चांगले अधिकारी आले तर आम्हाला काय, नवी मुंबईमध्ये काम करणारी लोक पाहिजेत आणि यांनी चांगलं काम केलं होतं। थोड्या बहुत गोष्टी त्यांनी जास्त केलं होतं, त्याच्यामुळे लोकप्रतिनिधी नाराज होते, लोकप्रतिनिधींचा सन्मान करत नव्हते, त्यामुळे लोकप्रतिनिधी नाराज होते लोकप्रतिनिधीमध्ये, पण अधिकारी एक चांगलं काम करणारे होते। मंदाताई, धन्यवाद, तुम्ही एबीपी माझाकडे प्रतिक्रिया नोंदवलीत त्याच्याबद्दल। राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते नवाब मलिक आहेत आपल्यासोबत। मलिकजी, काय प्रतिक्रिया आहे तुमची? अखेर सर्व पक्षीयांच्या विरोधानंतर राष्ट्रवादीचा तर खूप विरोध होता, शिवसेनेचाही विरोध होता, अखेर नवाब मलिक यांची तुकाराम मुंढे यांची बदली करण्यात आली, काय प्रतिक्रिया आहे तुमची?
हे अधिकाऱ्यांच्या बदल्या होत राहत आहे. कालपर्यंत भारतीय जनता पार्टी मुंडे यांच्या पाठीशी उभी होती. ज्या प्रकारे काही दिवसामध्ये नवी मुंबईमध्ये लोकांचे बोट तोडणे, किरकोळ डेमोलिशन करून कुठेतरी प्रसिद्धी मिळते, या प्रकारची त्यांची वागणूक होती. मला वाटतं कुठेतरी तुकाराम मुंडे हे कुठेतरी पॉवर एक्सिट करताय आणि त्यामुळे आता मुख्यमंत्र्याला स्वतः वाटू लागला की बाबा या अधिकारीच्या माध्यमातून अति उत्साहाने कुठेतरी कोणाला न जुमानता नियम कायदे असताना माय शिप माय ऑर्डर या प्रकारची त्यांची भूमिका असताना कुठेतरी आता सरकारला स्वतःला मुख्यमंत्र्याला वाटू लागला की बाबा हे बियॉन्ड लिमिट चालले, त्यामुळे यांची बदली करण्यात आली.